आणि थोडीशी कोथिंबीर हो. टाकू. मीडियम साइज मध्ये तुकडे करून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या रणखांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या छोट्या चुलीवरती वेगळं आणि पॅक्सल बनवणार आहोत ब्रेड अंडा मसाला. मित्रांनो, तुम्हाला सांगते की मी इथं काय काय घेतलेलं आहे. 4 स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत. इथं 2 अंडा, टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर टाकलेले रोजचे मसाले, जिरं मोहरी घेतले आणि यामध्ये तेल आहे. मित्रांनो, मम्मी ब्रेडचे स्लाइस कापून घेते, तोपर्यंत मी लसूण आणि आलं ठेचून घेणार. चला तर सुरुवात करूया. बारीक बारीक आपण मीडियम साइज मध्ये तुकडे करून घेऊया. थोडंसं आलं देते, ते पण ठेचून घे ना, पटकन घे. त्याला मी आता दोन्ही अंडे फोडते आणि त्यामुळे थोडे थोडे मसाले आपण टाकून देते, कारण आपण नंतर फोडणीमध्ये मसाले टाकणार आहोत. आता दुसरं घेते. चला तर आता मसाले टाकून देऊया. आपला लाल तिखट मसाला थोडासा घेते. हा आपला गरम मसाला, हळद, आपला कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घेते. आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया. चांगलं फेटून घेऊया. मित्रांनो, मी आलं लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. अंडा पण माझं फेटून झालेलं आहे. आता मी कांदा टोमॅटो कापून घेते. चला आता बारीक बारीक कापून घेऊया. मी अर्धाच घेतला आहे, थोडीशीच क्वांटिटी आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, जास्त क्वांटिटी मध्ये. इथं कांदा कापून झालेला आहे. चला आता आपण टोमॅटो कापून घेऊया. हे पण मी आता अर्धच घेते. चला, हे पण आता रेडी झालेलं आहे. आता सगळं आपले रेडी झालेलं. आता आपण डायरेक्ट फोडणी देऊ. चला, चूल पेटून घेऊया पहिले. मित्रांनो, आपली चूल मस्तपैकी पेटलेली आहे. चला आता आपण टोप ठेवून घेऊया. हो, टोप मस्तपैकी ठेवून देऊया. जाळ आता आपण मस्तपैकी लावून घेऊया आणि तेल टाकून देऊया. चला आता आपण तेल टाकून देऊया. तोपर्यंत मी मिरची कापून घेते. हो, चला आता आपण कढीपत्ता टाकून देऊया. मोहरी, थोडेसे जिरे आणि ह्याच्यानंतर लागली मिरची पण टाकून देऊया. म्हणजे चांगलं भाजून होते.
मिरच्या आणि आता आपण कांदे पण लागलेच टाकून देऊ, कारण जाळ आपला भरपूर आहे म्हणून कांदे लागलेच टाकून देतो. मित्रांनो आपल्याला कांदा मस्तपैकी लालसर होईपर्यंत हो. भाजून घ्यायचा आहे. हो, थोडंसं आता हळद टाकणे म्हणजे चांगल्यापैकी आपल्याला कांदा भाजून निघेल. चला आता मित्रांनो आता आपण टोमॅटो टाकून हो, घेऊया. टोमॅटो टाकून घेऊया. आलं लसणाची पेस्ट पण लागलीच टाकून देऊया आपण. बघू शकता मित्रांनो टोमॅटोचा मस्तपैकी गिर होतोय. चांगलं होतं, जास्त नाही हलवायचं होतं. आणि बघू शकता आपला हो. कांदा मस्तपैकी भाजून झालेला चला आहे. आता मसाले थोडे थोडे आता टाकून देते. हे आपला तिखट मसाला आहे, आपला लाल तिखट मसाला, आपला गरम मसाला आणि चवीपुरतं थोडस मीठ. थोडस टाकते कारण आपण ऑलरेडी त्यामध्ये टाकलेलं आहे अंड्यामध्ये. हो, चांगलं आता हलवून घे. मग आपण हे टाकून देऊया ब्रेड. चला आता आपण ब्रेड टाकून देऊया. चांगलं हे मस्त पैकी आपण एकजीव करून घेऊया. हे बघा मस्त पैकी मसाला आता ब्रेडला लागलेला आहे. तर आता आपण अंड टाकून देऊया. लागले तर आपण जरा थोडस आपण किंचितच तेल टाकूया. बस. चला आता आपण अंड टाकून देऊया. जाळ थोडं लावते. चला मस्त पैकी एकजीव करून घेऊया. एक नंबर. बघा मस्तच. आता आपण काढून घेऊया. काढून घेऊया आपण मस्त पैकी. आणि कोथिंबीर हो, टाकू. कोथिंबीर मस्त पैकी टाकून घेऊया. आता आपण टेस्ट करूया. हो, बाबू घे. मित्रांनो बघू शकता ब्रेड अंडा मसाला एक नंबर झालेला आहे. बाबू सांग आपल्या फ्रेंड्सला कसा झालाय. मित्रांनो तुम्ही पण हे घरी ट्राय करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.